जय हरी शेतकरी मित्रांनो, या कर्जमुक्तीमध्ये जे शेतकरी पात्र होतील त्या शेतकऱ्यापैकी एकही शेतकरी वंचित राहणार नाही। जर एखाद्या शेतकऱ्याचं आधार नंबर आपल्या कर्ज खात्याला लिंक नसेल तोही वंचित राहणार नाही। जर एखादा शेतकरी पात्र असेल मात्र त्याने ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून फार्मर आय डी काढलेला नसेल तो सुद्धा वंचित राहणार नाही। हा या योजनेचा मूळ उद्देश आहे। आता यासाठी महत्त्वाचं म्हणजे जी काही प्रक्रिया राबवणारी माहिती पुस्तिका आहे ती आता महाराष्ट्र सरकारच्या सहकार विभागाने प्रकाशित केली आहे। त्यामध्ये याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे। आता काय होतंय, बरेच शेतकरी असे असतात की त्यांचा आधार नंबर हा कर्ज खात्याला लिंक नसतो आणि आता सध्या बँकेचा डाटा अपलोड करण्याचं काम चालू आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही आपला लिंक आहे का नाही। मात्र जर तुमचा लिंक असेल नसेल तरी चिंता करण्याचं कारण नाही, कारण राज्य सरकारने त्याबाबतचा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आणि जे शेतकरी कर्ज खात्याला आधार नंबर लिंक केलेले नसतील त्यांच्यासाठी एक वेगळी सुविधा दिली जाणार आहे। ती कशी असणार मी तुम्हाला ते थोडक्यात सांगणार आहे नंतर। मात्र दुसरे शेतकरी असे आहेत की ज्यांचा ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून फार्मर आय डी काढलेला नसेल अशा शेतकऱ्यांना सुद्धा वगळलं जाऊ शकतं। मात्र सरकार तसंही करणार नाही। त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक वेगळी सुविधा दिली जाणार। या शेतकऱ्यांसाठी काय असणार, जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक मोहीम राबवली जाणार आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेला नसेल त्यांच्यासाठी मेळावे घेऊन फार्मर आय डी काढण्यात येणार। म्हणजे ज्या वेळेस या कर्जमाफीच्या याद्या लागतील त्या याद्यामध्ये या शेतकऱ्यांचे नावं येतील। मात्र जसं इतर शेतकरी ज्यांचा आधार नंबर हा कर्ज खात्याला लिंक आहे ते आधार प्रमाणीकरण करू शकतील, ज्यांचा ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून फार्मर आय डी काढलेला आहे ते सुद्धा आधार प्रमाणीकरण करू शकतील। मात्र हे दोन्ही प्रकारचे शेतकरी ज्यांचा आधार नंबर कर्ज खात्याला लिंक नाही आणि ज्यांचा फार्मर आय डी काढलेला नाही असे शेतकरी आधार प्रमाणीकरण करू शकणार नाहीत। मग यांच्यासाठी जिल्हाभरामध्ये ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून फार्मर आय डी काढले जाणार, वेगवेगळ्या प्रकारचे मेळावे घेतले जाणार आणि ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून फार्मर आय डी मिळाला की हे शेतकरी आपलं आधार प्रमाणीकरण करू शकणार आहेत। आता काही शेतकरी असे असणार आहेत की ज्यांचा आधार नंबरच कर्ज खात्याला लिंक नाही तर त्यांच्यासाठी एक यादी लागणार आणि या यादीच्या माध्यमातून ती यादी कशी असणार आहे तुम्हाला थोडक्यात दाखवतो। आधार क्रमांक कर्ज खात्याशी संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांची यादी अशी असणार आहे। त्यामध्ये त्या शेतकऱ्याचा जिल्हा, त्यामध्ये शेतकऱ्याचा तालुका, शेतकऱ्याचं गाव, ज्या बँकेचं कर्ज आहे ती बँका, शाखा कोणती आहे ती शाखा आणि बँकेचं नाव आणि त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याचा कर्ज खाते क्रमांक, त्यासमोर मोबाईल नंबर, अशा प्रकारे सविस्तर याद्या लागणार आहेत। आणि त्यानंतर या शेतकऱ्यांचं सुद्धा आधार लिंक हे कर्ज खात्याला करून त्यांची सुद्धा आधार प्रमाणीकरण करण्यात येणार आहे। त्यामध्ये टीप दिली आहे, वरील शेतकऱ्यांनी आपल्या आधार क्रमांकाची जोडणी बँकेच्या खात्याशी तात्काळ करणे आवश्यक आहे। तर या अशा प्रकारची यादी लागणार आणि मग या शेतकऱ्यांचे आधार नंबर आपल्या कर्ज खात्याला लिंक करावे लागतील आणि त्यानंतर या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी मिळणार आहे। अशी ही महत्त्वाची माहिती होती। आता तुम्हाला माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंट करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा की जेणेकरून त्यांच्याही लक्षात आलं पाहिजे आणि वंचित शेतकरी राहिला नाही पाहिजे। जय जवान जय किसान।